नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे उन्हाळ्यात खास बनवली जाणारी एक जुनी पारंपरिक रेसिपी, कैरीचा तक्कू. पूर्वीच्या काळात घरात वयोवृद्ध मंडळी असायची. आजी आजोबा लोणचं खाऊ शकत नसत, तेव्हा त्यांच्यासाठी खास करून हा नरम आणि चविष्ट तक्कू बनवला जायचा. चला तर मग लगेच पाहूया हा सोपा आणि चविष्ट तक्कू कसा बनवायचा. यासाठी मी इथे अर्धा किलो तोतापुरी कैरी घेतली. ही जास्त आंबट नसते, त्यामुळे तक्कू खूप छान लागतो. ही कैरी सालासकट किसायची. मीडियम किसणीवर किसा किंवा जाड्या किसणीवर किसा, पण बारीक किसणीवर किसू नका. सालासकट घेतल्यामुळे या किसाला खूप सुंदर रंग येतो. बघा, आता मी ही कैरी किसून घेते. हा बघा किती सुंदर रंग आलेला आहे. आता यामध्ये मीठ आणि हळद घालून थोडा वेळ मुरवून घेऊया. यासाठी 1 चमचा हळद आणि 1 टेबलस्पून मीठ घालून मिक्स करायचे. थोड्या वेळ हळद आणि मीठ लावून ठेवायचं. हळद आणि मीठच हे तक्कूला प्रिझर्व करते. एक छोटा चमचा 1 टेबलस्पून मी यामध्ये लोणच्याचा मसाला घातला. हा मसाला मी घरी बनवलेला आहे आणि याची रेसिपी मी अपलोड केली आहे माझ्या चॅनलवर, तो नक्की बघा तुम्ही. 2 टेबलस्पून यामध्ये गूळ घालते. 1 चमचा तिखट घालायचं. तिखट तुमच्या चवीनुसार कमी किंवा जास्त करू शकता, कारण आपण लोणच्याच्या मसाल्यामध्ये ऑलरेडी मिरच्या घातलेल्या आहे, त्यामुळे तिखट जपून घाला. सगळे जिन्नस छान मिक्स करायचे. वृद्ध लोकांना हा तक्कू खाताना त्रास होणार नाही. चवीला तर हा अप्रतिमच असतो, त्यामुळे तोंडाची चव वाढते. आता आपण याला एक छानशी फोडणी करून घेऊया. फोडणी करण्यासाठी मी 1 पळी तेल घेतले. तेलात मोहरी, अर्धा चमचा जिरे, हिंग, कलोंजी अर्धा चमचा. ही फोडणी थंड झाल्यावरच तक्कूमध्ये घालून नीट मिक्स करायची. थंड झाल्यावरच घाला, नाहीतर तक्कू आपला लवकर खराब होऊ शकतो. आता यामध्ये थोडी साखर घालते, त्यामुळे चव अजून छान बॅलन्स होते. हा तक्कू कोरड्या भरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवलात तर साधारण 1 महिना टिकतो. तर मंडळी, तयार आहे आपला चविष्ट आणि पारंपरिक कैरीचा तक्कू. तुम्ही नक्की करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. डिस्क्रिप्शन नक्की चेक करा.